गेले काही दिवस झालं आम्ही एक प्रश्न रोज विचारतो की शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो नक्की कधी सुरू होणार. त्यानुसार प्रशासनाने सुद्धा एक भूमिका स्पष्ट केली. काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि 15 जुलैपर्यंत मेट्रो नक्की सुरू होईल. परंतु हे कागदावरचे दावे पाहता आम्ही ठरवलं की प्रत्यक्षात जाऊन पाहावं काय खरं आहे आणि काय खोटं आहे. मेट्रोपोलिस सर्कल, क्वाड्रन कंपनी, डोल्हार कंपनी, इन्फोसिस, विप्रो चौक आणि पद्मभूषण चौक हे आहेत पहिल्या टप्प्यातील 6 स्टेशन. यानंतर येतात शिवाजी चौक, हिंजवडी विमानतळ, वाकड चौक, शिवछत्रपती क्रीडा संकुल, MIS इंटरनॅशनल आणि बालेवाडी स्टेशन. प्रशासन म्हणतंय की पहिल्या टप्प्यातल्या 12 स्टेशन वरून 15 जुलैपर्यंत नक्की मेट्रो धावेल. पण आम्ही जे बघितलं ते चित्र मात्र वेगळंच होतं. स्टेशनवरचं प्लॅटफॉर्म तयार आहे, बिल्डिंग तयार आहेत, पण प्रवाशांसाठी लागणाऱ्या सुविधांचं काय? आम्हाला काय बघायला मिळालं तर सोलर पॅनलचं काम अपूर्ण, सूचना फलक नाहीयेत, स्वच्छता गृहांची कामं अपूर्ण आहेत, तिकीट वेंडिंग मशीन नाहीये, डिजिटल डिस्प्ले नाहीये, तपासणी यंत्रणा सुद्धा बंद, मेटल डिटेक्टर नाहीत, ऑटोमॅटिक डोअर्स नाहीयेत, रेलिंग आणि वायरिंगची कामं सुद्धा अजूनही सुरू आहेत. अधिकारी म्हणतायत की शिवछत्रपती क्रीडा संकुल स्टेशनचं काम 96% पूर्ण आहे. पण बघायला गेलं तर सोलर पॅनल असू देत किंवा स्टेशन खालचे रस्ते असू देत, स्वच्छतेचं काम अजूनही अपूर्णच आहे. मग उरलेल्या 4% कामांमध्ये अजून किती कामं पेंडिंग आहेत? मग एवढ्या सुविधा अपूर्ण असताना प्रवाशांचा प्रवास नेमका होणार कसा? मेट्रो प्रशासन एकाची न व्यवस्था चालवणार का? हा प्रश्न या ठिकाणी पडतो. आमचे पत्रकार ज्यावेळी स्टेशन मध्ये जाऊन ही पाहणी करायला गेले त्यावेळी त्यांना तिथं अडवण्यात आलं. स्टेशन मध्ये काय काम पूर्ण झाले काय अपूर्ण झाले हे त्यांना पाहूच दिलं नाही. या उलट त्यांना एक व्हॉट्सअपवर मेसेज आला, पत्रकार, वकील किंवा न्यूज मीडियातील कोणतीही व्यक्ती यांना आतमध्ये जाऊ देऊ नका. तुम्हीच म्हणताय फक्त 15 ते 20% काम पूर्ण व्हायचं राहिलेलं आहे, पत्रकारांना ते पाहण्यासाठी जाऊ का देत नाही? सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे याची जबाबदारी कोणी घेणार? म्हणजे आपल्याला हे तर माहितीये की हा प्रोजेक्ट PPP तत्वावरती आहे, म्हणजे प्रोजेक्टला जितका वेळ लागणार तेवढा आपला पैसा जास्त जाणार, पैसा जास्त खर्च होणार. PMRD सांगतं की ठेकेदारांवरती कारवाई करता येत नाही, त्यांना दंड लावता येत नाही. पण आपला परत पैसा जास्त जातोय म्हटल्यावर आपण त्यांच्यावरती दंड लावायला हवा ना. 2008 ला मेट्रो प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर 2019 ला काम सुरू झालं. त्यानंतर 2024 पर्यंत हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र 2024 पर्यंत काम पूर्ण झालं नसून त्यानंतर तब्बल 6 वेळा तारीख पे तारीख देत हे काम पुढे ढकललं गेलं आणि आता पुन्हा तारीख दिली 15 जुलै. आता हे सगळे प्रश्न पाहता 15 जुलैला मेट्रो धावेल का? आणि जर समजा धावलीच तर या राहिलेल्या कामांचं काय? कसं तरी करून यांनी कामं केलीत तर त्याचा दर्जा काय असेल? लक्षात घ्या, 15 जुलैला मेट्रो धावणं हा मूळ प्रश्न नाहीये. प्रश्न आहे पुणेकरांच्या विश्वासाचा, त्यांच्या लागणाऱ्या पैशाचा आणि लोकांच्या होणाऱ्या गैरसोयीचा. याला जबाबदार कोण?